नमस्कार. आज आपण करणार आहोत दुधी भोपळ्याची भाजी. यासाठी इथं मी एक दुधी घेतलेला आहे. हा अगदी कोवळा दुधी आहे. एक कांदा, लसूण, आलं. आता हे आपण सगळं चिरून घेणार आहोत. आपले सगळे पदार्थ कमी साहित्यात झटपट बनवून तयार होणारे असतात. तर सुरुवात करूया भाजीला. इथं मी जो कांदा घेतलेला तो बारीक चिरून घेतलेला आहे. आलं, लसूण बारीक खिसून घेतलेला आहे. आता हा जो दुधी घेतलेला होता तो एकदम कोवळा आहे. बाजारातून जेव्हा तुम्ही दुधी आणाल तेव्हा एकदम कोवळा दुधी आणायचा, म्हणजे आपली भाजी छान होते. तर या दुधीमधला मी अर्धा दुधीची भाजी करणार आहे. अर्धा दुधी जो आहे त्याचं आपण सूप करणार आहोत. तो व्हिडिओ आपण नंतर पाहणार आहोत. आत्ता फक्त आपण या व्हिडिओमध्ये भाजी कशी करायची हे बघणार आहोत. तर अशा पद्धतीनं मी हा दुधी चिरून घेणार आहे. मध्ये जो पाव असतो तो जरासा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीनं आपल्याला याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. दुधी आपल्या आहारात असणं गरजेचं आहे, कारण दुधी ही एकदम आरोग्याला उत्तम भाजी आहे. आरोग्यासाठी याचे भरपूर फायदे आहेत. वजन कमी करण्यासाठी, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी, किंवा ज्यांना उच्च रक्तदाब आहे त्यांच्यासाठीसुद्धा ही भाजी एकदम गुणकारी आहे. तर अशा पद्धतीनं मी इथं छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे. आता इथं माझी भाजी सगळी चिरून तयार आहे. आता आपण करूया भाजीला सुरुवात. कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलं होतं. त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, हळद, तिखट, हिंग आणि कांदा छान परतून घेते. 1-2 मिनटं कांदा परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये खिसलेलं आलं, लसूण वापरूया आणि हे 2 मिनटं परतून घेऊया. हे परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत शेंगदाण्याचं कूट. इथं मी साधारण 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. यानं भाजी घट्टसर मिळून येते आणि चवही छान येते. थोडंसं पाणी घालूया आणि आपण आता याच्यामध्ये चिरून घेतलेला दुधी घालून घेऊया. एकदम कोवळा दुधी असल्यामुळं 1-2 वाफेतच आपली ही भाजी बनून तयार होते. अगदी कमी साहित्यात आपण ही भाजी करत आहोत. चवीनुसार मीठ घालते आणि इथं थोडीशी मी साखर घातलेली आहे. तुम्हाला नाही घालायची, तुम्ही नाही घातलात तरी चालतं. थोडंसं पाणी घालून घेते आणि आता आपण या भाजीला देणार आहोत एक वाफ. म्हणजे 2 वाफेमध्येच आपली ही भाजी शिजून तयार होते. तर सुरुवातीला इथं एक वाफ माझी देऊन झालेली आहे 5 मिनटासाठी. बघूया आपला दुधी शिजला आहे का. छान आपण ढवळून मिक्स करून घेऊया. चमचा अजूनही जात नाही आहे त्या दुधीमध्ये, म्हणजे अजून आपला दुधी शिजायचा आहे. तर अशा पद्धतीनं आपण आणखी थोडंसं पाणी घालून याला आणखी एक वाफ काढून घेऊया. 4 ते 5 मिनटासाठी वाफ काढून घेतल्यानंतर परत एकदा बघूया आपली भाजी शिजले का. अशी रसभाजीच ठेवायची, म्हणजे भाताबरोबर, भाकरीबरोबर आपल्याला खायला छान लागते. तर इथं माझी भाजी शिजून तयार आहे. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीनं भाजी करून बघा. न खाणारेसुद्धा अशा प्रकारे तुम्ही जर भाजी केली तर नक्कीच दुधी खातील, कारण आरोग्यासाठी ही उत्तम भाजी आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि मला तुमचा रिप्लाय द्या. धन्यवाद.